गणेश प्रिय योगीराजा समर्थ महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवर भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणैर्व्याघ्रकृत्युं वसानं विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयकरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं नागेश्वर भगवान की जय। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरविष्णु परमपूजनीय शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्ष श्री विभूताई व ज्यांच्या मांडीवरती बसून मला त्या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये शिवपुराणाच्या अभ्यासाची संधी मिळाली ते ऋषीवर्य बापूसाहेब नगरकर व माझे तीर्थरूप कैलासवासी अण्णा यांच्या चरणी नतमस्तक होऊन या सभागृहामध्ये उपस्थित असलेले या मंदिराचे पुजारी आदरणीय वेदमूर्ती देशपांडे गुरुजी आदरणीय शिवपार्वती स्वरूप घोडके काका व काकू त्याचप्रमाणे सर्व मातृवर्ग यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आजच्या अध्यायाच्या मंगलाचरणाच्या एक 5 ओवी मी घेतो। अध्याय 51 सोमनाथ ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन आख्यान। श्री गणेशाय नमः, श्री भवानी शंकराय नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। मागील अध्यायी केले कथन अन्य शिवलिंगे अत्रीश्वराख्यान आता सद्गुरु कृपाघन कथा सुरस बोलवी सूत म्हणती हे मुनिश्रेष्ठ प्रथम ज्योतिर्लिंग सोमनाथ कल्याणकारक शुभ वृत्तांत सविस्तर कथितो तुम्हा प्रति ब्रह्मात्म्य दक्ष प्रजापती निज कन्या 27 अर्पिता झाला चंद्राप्रती विवाह संस्कार करुणी 27 सहचारिणी परिप्रिय चंद्र रोहिणी शेष षडविती संशती दाखल्या विरहिणी पती सवास विन्मुख रोहिणी वरी लुब्ध होत आमचे मुखैन अवलोकित एवी शेषकन्या सांगती मात निज जनका ते कदा। काल अंगारक चतुर्थी हे व्रत होतं आणि त्या कारणानं मी आपल्याला असं सांगितलं होतं की आपल्या सर्वांना कालच्या दिवस विश्रांती, पण मला येऊन इथे या ग्रंथाचं वाचन हे करावं लागलं कारण इथं नित्य ग्रंथाचा अभ्यास व्हावा ही आज्ञा सद्गुरूंची आणि म्हणून की काय मी इथं येऊन माझ्या ज्या अध्यायाच्या 5 ओवी होत्या त्या मी इथं वाचून गेलो आणि त्याचा अभ्यास नंतर मी केला। आता तो नेमकी काय हे मी तुम्हाला तर सांगतो की याचं नाव आहे अत्रीश्वर लिंग आख्यान। आणि आपण आता बघतोय की हळूहळू एक ज्योतिर्लिंगाचं जे आहे ते आख्यान येथे सुरू झालेलं आहे आणि हे ज्योतिर्लिंगाचं आख्यान करत असताना एक गोष्ट मात्र आपल्याशी लक्षामध्ये येते की प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं महात्म्य त्या ग्रंथामध्ये त्या ज्योतिर्लिंगाचं जे पावित्र्य जे महात्म्य ते इथे सांगितलेले आहे। आणि मग आताच हे जे महात्म्य याची फलश्रुती काय हो, तर हे अत्रीश्वर नावाचं जे ज्योतिर्लिंग आहे त्याची फलश्रुती अशी आहे की याच्या श्रवण करण्याने सत्वर म्हणजे त्वरित आपल्यातील पाप जे आहेत ते मुक्त होतात आणि म्हणून यासाठी हे ज्योतिर्लिंग आहे। आणि हे कुठे आहे की हे ज्योतिर्लिंग दक्षिण दिशेला आहे। चित्रकूट नावाचा जो पर्वत आहे त्या पर्वताच्या जवळ कामद नावाचं एक अत्यंत घनघोर असं अरण्य आहे आणि तिथे अत्री मुनी आणि माता अनुसया हे 2 जण तिथे तपश्चर्या करत असत आणि हे 2 जण तिथे राहत असताना नेमकी दैव योगानुसार 100 संवत्सर पर्यंत आवर्षण तिथं पडलं
म्हणजे 100 वर्षापर्यंत दुष्काळ तिथे पडला. त्यामुळे झाडं, पानं, फुलं, वेली सर्व जे आहे ते शुष्क होऊन गेलं. सर्वकडं नुसतं वाळवंट झालं. कुठेही पाण्याचा म्हणावा तसा थेंब सुद्धा दिसना. आणि अशा या अरण्यामध्ये अत्री ऋषींचा त्यांची पर्णकुटी होती. सोबत अनेक शिष्य त्यांचे होते. पण हे शिष्य सुद्धा आता पाण्याच्या शोधार्थ वेगवेगळ्या दिशेला हे निघून गेले. मग खाली कोण शेष राहिला? अत्री ऋषी आणि माता अनुसया हे दोघ जण हे तिथं शेष राहिले. आणि त्यानंतर एका निवांत अशा समयी माता अनुसयाने अत्री ऋषींना सांगितलं की हे आवर्षण इतकं भयानक आहे म्हणे, की जो वारा सुद्धा, वायू सुद्धा जो वाहतोय ना म्हणे, तो उष्ण आहे म्हणे, तो सुखद नाही आहे म्हणे, तो आल्हाददायक नाही आहे म्हणे. या जलाच्या अभावी तो सुद्धा शुष्क झाला आहे म्हणे, उष्ण झाला आहे म्हणे. आणि त्यामुळे म्हणून की काय म्हणे, सर्व अवनीवरती, अवनी म्हणजे पृथ्वी, सर्व अवनीवरती हाहाकार उडालेला आहे. आणि मग असं जेव्हा त्या अत्री ऋषींना त्यांनी सांगितलं, दीर्घ असा श्वास त्यांनी घेतला, 3 वेळेस त्यांनी प्राणायाम केलं. आणि तदनंतर हे अत्री ऋषी हे ध्यानस्थ झाले. किती वेळापर्यंत ते ध्यानस्थ होते बरं? 53 ते 54 संवत्सर पर्यंत ते शिवाचं ध्यान करत तिथे राहिले. आणि ध्यान करण्यापूर्वी त्यांनी मातीचं एक शिवलिंग, तिथे मृत्तिका शिवलिंग त्यांनी तिथं स्थापित केलं. आणि ते शिवपूजनेच्या मध्ये ते ध्यानमग्न झाले. त्यावेळेस माता अनुसूया या सुद्धा पती सेवेमध्ये, आपल्याला माहिती आहे, आपण परवा जी मनकर्णिका मातेची जी आपण पुण्यतिथी साजरी केली, काय होतं, मातेने कधी कोणत्या देवाची उपासना त्यांनी केली का? नाही. पती हे सर्वस्व, पती हाच परमेश्वर, पती हाच गुरु. या नात्यानं त्या पती सेवेमध्ये त्या रस झाल्या. आणि म्हणून की काय, सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी एके दिवशी त्यांचे आराध्य श्री साक्षात ज्ञानेश्वर महाराज यांचं त्यांना दर्शन घडून दिलं. आणि तशाच आमच्या अनुसया मात्या यानंतर पती सेवेमध्ये रत होऊन गेले, मग्न होऊन गेले. शिवपूजनेमध्ये त्यांच्या गायनाने, त्यांच्या पूजेने त्या सुद्धा शिव उपासनेमध्ये त्याही रत झाल्या. आणि त्यावेळेस लेखक असं इथं लिहितात की यावेळेस नेमकी तपश्चर्या कोणाची श्रेष्ठ, माते अनुसयेची, पिता अत्रींची, दोघांपैकी कोणाची श्रेष्ठ? दोघांचीही तुल्यबळ अशा प्रकारची ही उपासना, ही आराधना, ही ध्यानधारणा या दोघांची चालू होती. आणि करता 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 संवत्सर उलटून गेले. आणि 54 संवत्सर झाल्यानंतर यांचं तप चालूच आहे, अजून हे तप करतात. आणि त्या तपाच्या प्रभावाने की काय, सर्व स्वर्गस्थ देव, सर्व ऋषी मुनी त्यांच्या दर्शनाला येऊन गेले. पण यांचं कोणाकडेच लक्ष नाही. हे त्यांच्या तपश्चर्येमध्ये लिहिलं. ज्याप्रमाणे अत्री ऋषी हे ध्यानस्थ होते, त्याप्रमाणे माता अनुसूया या सुद्धा शिवगायन व शिवपूजन यामध्ये त्या सुद्धा मग्न होत्या. वेगवेगळ्या प्रकारचे देवता येऊन जात, त्यांचं दर्शन घेत त्या निघून जात. आणि त्यावेळेस स्वर्गातील गंगा माता ह्या सुद्धा दर्शनाला आल्या. आणि यांची पतिसेवा बघून त्या मात्र तिथेच रमल्या. ह्या गंगा माता ज्या होत्या, ती गंगा जी होती ती तिथे रमली. सर्व देव नंतर निघून गेले स्वर्गामध्ये. आणि जेव्हा या ऋषींची समाधी उतरली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की माझा घशाला थोडी कोरड पडली आहे आणि मला थोडस जल हवं आहे. त्यांनी प्यायला पाणी मागितलं. आता एकदम यांना कसं सांगावं, हा
पतीचा धर्म, हे पातिव्रत्याचं व्रत की नाही म्हणून यांना कसं सांगावं. आणि म्हणून मातेनं कमंडल उचलला आणि ती पर्णकुटीच्या बाहेर पडली जलशोधनार्थ. चालते माता पुढे पुढे चालताय, रणरण तर ऊन पडलेलं आहे, खाली पायाला चटके बसतात. कुठं झाड म्हणून असं दिसत नाहीये, कुठं वारा म्हणून असं सुगंध अंगाला लागत नाहीये. आणि माता त्या उन्हामध्ये, त्या रणरण त्या उन्हामध्ये अनवाणी पायाने माता चाललेली. आणि थोडस किंचितस दूर जात असताना हळूच पाठीमागून आवाज आला, हे पतिव्रते, हे महात्मे, मी तुझ्या दर्शनासाठी आले. असं आवाज अनुसूया मातेच्या कानावरती पडल्या आणि त्यांनी मागे वळून पाहिलं. एक सुंदर अशा प्रकारची कामिनी, मनमोहक तिचे नेत्र आणि धवल अशी शुभ्र अंगकांती अशी ती एक स्त्री तिच्या नजरेस पडली. आणि तिने विचारलं, तू कोण? त्यावेळेस तिने सांगितलं, मी गंगा. आणि तू इथं का करतेस, तू इथं का आलीस? आणि तुझं मी पातिव्रत्य बघून मी इथे आले, मला काही तुझी सेवा करण्याची संधी दे, असं गंगा मातेने सांगितलं. आणि त्यावेळेस अनुसूया मातेने असं सांगितलं की आता सर्व दूर आवर्षण पडलेलं आहे आणि नेमकी यावेळेस माझ्या पतीला जलपेक्षित आहे, त्यांना तहान लागली. त्यावेळेस माते गंगेनं असं सांगितलं की तू एक काम कर, तुझा एक खड्डा तयार कर मातीचा, मग मी त्यामध्ये येते, मी त्यामध्ये उतरते आणि मी नंतर तू हे जल भरून तुझ्या पतीकडे घेऊन जा. त्यावेळेस मातेनं तिथे थोडासा हातभर लांब असा खड्डा तयार केला, त्यामध्ये ती गंगा तिथे प्रकट झाली जलरूपाने. आणि नंतर मग या अनुसूया मातेने त्यामधून ते कमंडल भरून घेतलं. आणि तिनं नंतर त्या गंगेला सांगितलं की माझे पती येऊस्तर तू इथंच थांब, माझे पती येऊस्तर तू इथंच थांब. आणि तिनं सुद्धा सांगितलं की तुमच्या दोघांच्याही पुण्य पावन दर्शनाने आज माझंही जीवन हे पापमुक्त झालेलं आहे, पुण्य लाभलेलं आहे म्हणे मला खूप मोठं. आणि असं म्हणून ती गंगा तिथं अत्री आणि अनुसूया ऋषींची वाट पाहत ती तिथे थांबली. इकडं मातेने ते कमंडलू घेतलं, त्या आश्रमात आले. आश्रमात आल्या, यांच्या हातात ते कमंडलू दिलं, यांनी जलप्राशन केलं. आणि जसा पहिला घोट यांनी पाणी पिलं त्याची गोडी काय आवरच, एक वेगळी गोडी त्यांना जाणवली. थोडस अजून 2-3 घोट घेतल्यानंतर मग त्यांनी विचारलं की अगं एवढं मोठं आवर्षण पडलेलं असताना इतकं मधुर असं जल तू कुठून आणलंस? मग मातेनं सांगितलं की बरं आता तिच्या पुढे 2 गोष्टी आल्या पुन्हा. एक, जर पतीला न सांगावं ते पातिव्रत्य धर्माचं, त्याच्यामध्ये थोडस ते पाप आपल्याला लागेल. आणि जर खरं सांगावं तर अहंकार म्हणून प्रकट होईल, असा भाव तिच्या अंतःकरणात आला. आणि म्हणून मग तिने सांगितलं की हे सगळं करण्यापेक्षा आपण माझ्यासोबत चला, मी आपल्याला दाखवते. सोपा मार्ग, मधला मार्ग तिने काढला की आपण माझ्यासोबत चला, मी आपल्याला जल दाखवते म्हणून. आणि मग अत्री ऋषींनी ते जलप्राशन करून अत्री ऋषी तिथून उठले. आणि मग जिथं तो गड्डा होता, जिथं ती साक्षात गंगा प्रकट होती, तिथपर्यंत ती गेली. त्यांनी ते बघितलं आणि ते म्हणे धन्य आहेस म्हणे, तू धन्य आहेस म्हणे. आणि त्याच वेळेस पुन्हा तिथे साक्षात ती गंगा प्रकट झाली. तिनं अत्रीचं आणि अनुसूयाचं दोघांचं दर्शन घेतलं आणि तिनं सांगितलं की माझं कार्य संपलं, मी आता जाते. अनुसूया मातेने हात धरला. अगं म्हणे असं आम्हाला सोडून चाललेस का म्हणे, आता कुठे एवढं मोठं आवर्षण पडलेलं आहे म्हणे, आणि नेमकी तू अशा वेळेस चालली म्हणे, तू जाऊ नको म्हणे, तू इथे राहा म्हणे. अशी तिची प्रार्थना केली अनुसूया मातेने. तर त्यावेळेस तिने काय मागावं की तुझ्या पातिव्रत्यातल्या तपाचं 1 संवत्सराचं फल मला दे, मी कायमची इथे राहील. तात्काळ कमंडलूमध्ये जेवढं पाणी होतं तेवढं हातावरती घेतलं आणि 1 वर्षाचं पातिव्रत्याचं जे तेज अनुसूया मातेचं होतं ते तिनं गंगा मातेला दिलं. आणि गंगा नंतर
तिथंच राहिली. आणि हे सर्व बघून भगवान शिव त्या लिंगात प्रकट झाले. आणि भगवान शिवानी या दोघांना नंतर दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की अत्री ऋषी, जेवढे तुम्ही श्रेष्ठ आहात, जेवढं तुमच्याकडे मंत्रसिद्धी आहे, जेवढं तुमच्याकडे मंत्र सामर्थ्य आहे ना, त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ तिचं पातिव्रत्य आचरण आहे. आणि म्हणून गंगा दोनदा खाली आली. एक त्या भागीरथाने आणली त्याच्या प्रयत्नामुळे जसं आपण म्हणतो, आणि दुसरी आमच्या माता अनुसयेने ही गंगा खाली आणली. आणि म्हणून की काय, जिथं गंगेचं स्मरण या पवित्र अशा जागेवरती होणं, आणि मला तर ते आठवणं जसं आमच्या काकूंनी मागच्या वर्षी दरवेळेस त्या जसं म्हणत होते, नंतर हे नित्य माझ्या गणेश खिल्लीच्या पूजेतला तो एक भाग होऊन गेला. आणि म्हणून थोडस मला असं वाटतं आपणही त्याचं आता थोडस स्मरण करूया. जे गंगा अवतरण बापूसाहेब नगरकर यांनी लिहिलं. प्रथमारंभे वंदन सद्गुरु मातृपितृ चरण कमलाते. प्रथमारंभे वंदन सद्गुरु मातृपितृ चरण कमलाते. श्री हरि चिंतन अखंड त्या श्री उमा महेश्वर चरणाते. जय गिरि नंदिनी जय मंदाकिनी भूषण निधिनी सुरसरिते. जय गिरि नंदिनी जय मंदाकिनी भूषण निधिनी सुरसरिते. स्वरधुनी गंगे कल्लोलिनी तुझ प्रणाम माझे कोटिशते. इकडे गंगा तिकडे यमुना मध्ये सरस्वती गुप्त वसे. इकडे गंगा तिकडे यमुना मध्ये सरस्वती गुप्त वसे. त्रिवेणी संगम त्रिगुणात्मक पुण्यप्रयागी नित्य वसे. पतित पावन सुंदर सलिला सरिता तुची महीवरी. पतित पावन सुंदर सलिला सरिता तुची महीवरी. महाकवी श्री जगन्नाथ पंडित पावन तुझ घरी. स्वरधुनी गंगे कल्लोलिनी तुझ प्रणाम माझे कोटी जते. गंगा माता की जय. गंगेचा मंत्र म्हणावा आणि स्वर्गातून गंगा यावी, जलधारा चालू व्हावी. हे सामर्थ्य बापूसाहेबांचं आहे, हे आपलं नाहीये. कारण शब्द सामर्थ्य आणि शब्द सिद्धी हा आपल्या गुरुचरित्रातील 14वा अध्याय जो आहे, शब्द ब्रह्म, आपल्याला माहिती ते त्यांची सर्व असलेली तपश्चर्या आहे. आणि जशी तपश्चर्या त्या अनुसय मातीची होती, तिने गंगेला खाली आणलं, तशी तपश्चर्या आमच्या बापूसाहेबांची. नुसता मंत्र म्हटला की गंगा अवतरती. हे सामर्थ्य त्यांचं, हे आपलं काही नाहीये. आणि म्हणून अशी ही पुण्य पावन अशी ही अत्री अनुसयीची कथा, ज्या कथेच्या माध्यमातून नंतर शेवटी भगवान साक्षात शिव आणि माता पार्वती गंगेसह त्या चित्रकूट पर्वताच्या शेजारी हे दोघ जण कायमचे निवास करतात. असं अत्रीश्वर ज्योतिर्लिंग हे त्याचं नामाभिधान आहे. आणि त्यानंतरचा आजचा आपला जो अध्याय आहे तो सोमनाथ ज्योतिर्लिंग व मल्लिकार्जुन आख्यान असं आपल्या आजच्या या अध्यायाचं नाव आहे. आपल्याला माहिती आहे की ब्रह्मा ऋषींना जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यांचं समाधान झालं नाही. अनेक प्रकारचे नद्या पर्वत वगैरे त्यांनी तयार केले तरी त्यांचं समाधान झालं नाही. तिर्यक सृष्टी नावाची सृष्टी निर्माण केली तरी त्यांचं समाधान झालं नाही. मध्यंतरी स्वतः साक्षात रुद्र भगवान यांनी सुद्धा 10,000 पण त्यांच्यासारखे तेजस्वी असलेले, म्हणजे ब्रह्मदेवानी जेव्हा रुद्रांना सांगितलं की तुम्ही सुद्धा तुमची सृष्टी निर्माण करा, तेव्हा भगवान रुद्रदेवांनी सुद्धा त्यांच्यासारखे सम, पण ते सगळे तपस्वी होते, जोगी होते, त्यांचा पुढे ब्रह्मदेवाला काही उपयोग झाला नाही. कारण शिवाने आटच तशी घातली होती की ते सर्व रुद्र म्हणूनच ओळखले जातील. आणि मग नंतर ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही आता मैथुनी सृष्टी तुम्ही स्थापित करा, तुम्ही सुरुवात करा. आणि मग त्यातनं पुढे दक्ष प्रजापती वगैरे हे सर्वजण पुढे अवतीर्ण झाले.
आणि मग पुढं या दक्षाने पुढं खऱ्या अर्थाने ह्या मैथुनी सृष्टीचा प्रारंभ केला. आपल्याला माहिती दक्षाला अनेक पुत्र अनेक पुत्री दक्षाला होऊन गेल्या, ज्यामध्ये मुख्यत्वे पार्वती आणि माता गंगा यांचा सुद्धा आपण काल अभ्यास केला. या शिवपुराणातली ही कथा आहे की गंगा या शिवपुराणामध्ये गंगा ही दक्षाची एका ठिकाणी ती पुत्री म्हणून पण सांगितलेलं आहे, पण त्याच वेळेस या शिवपुराणामध्येही असं सांगितलेलं आहे की ती ब्रह्मदेवाच्या ती चरणातून निघालेली आहे. ज्यावेळेस बटू वामन अवतार झाला, त्या बटू वामन अवतारामध्ये जेव्हा एक पाय पृथ्वीवरती आणि एक पाय स्वर्गावरती यांनी ठेवला आणि ते पाय जसे ब्रह्मदेवाने धुतले तर तिथनं पुढे ती गंगा तयार झाली, स्थापित झाली, असाही तिथे उल्लेख आहे. आणि त्याचप्रमाणे या दक्षाला 27 अशा प्रकारच्या पुत्री होत्या की ज्या सर्व पुत्री त्याने 27च्या 27 ज्यांना आपण 27 नक्षत्र म्हणतो त्या चंद्राला देऊन टाकली. त्यांचा विवाह चंद्राशी झाला. आणि पुढे मग चंद्राने काय करावं, त्या 27 पैकी चंद्र हा जो होता हा फक्त रोहिणीवरच लुब्ध होत असत. सतत रोहिणी रोहिणी हेच नाव त्याच्या मुखामध्ये असत. बाकी इतर 26 जणांची तो उपेक्षा करायला लागला. मग आता काय केलं, आपल्याला माहिती आपल्या घरात असं काही खुट्टू झालं की लगेच पटकन, आता तर तशी सोय झालेली, मिनिटाला फोन चालू असता तो. आणि मग या 26 जणी शेवटी पित्याकडे गेल्या. पित्याला समजून सांगितलं की अहो म्हणे बाबा हे आजकाल आहेत ना म्हणे आमच्याकडे लक्षच देत नाही, आमची उपेक्षा करतात आणि सतत रोहिणी रोहिणी एवढंच यांचं चालू असतं. मग त्यांनी काय केलं, जावायला बोलवलं. आले जावई, जावायला थोडीशी समज दिली की म्हणे बाबा आता तरी तू थोडासा असं करू नको म्हणे, या बाकीच्या हे तुझ्याच पत्नी आहेत म्हणे, जसं तू यांच्यासोबत तू रममान होतो म्हणे, थोडासा वेळ काढून तू या 26 जणांसोबत 26 जणींसोबत सुद्धा तू थोडस रममान होत जा, असं समज सासऱ्यानं जावायला दिली. आणि त्यावेळेस हा चंद्र निघून गेला. आपल्याला माहिती की चंद्र हा जो आहे ना हा मुळातच हा मनाचा कारक जो आहे तो चंद्र आहे. आणि चंद्र हा जो आहे हा चंचल आहे. सगळ्यात जास्त चंचल कोण आहे, चंद्र आहे. आणि म्हणून आपण प्राय असं बघतो की मनाला चंद्राची उपमा देतात. आणि म्हणून की काय कवितेमध्ये सुद्धा चंद्राला म्हणजे प्रेमाला जर अत्युच्च अशी कोणती जर उपमा द्यायची असेल तर तो म्हणजे चंद्र. जसं की तोच चंद्रमान भाट तीच चैत्र यामिनी, अत्यंत उत्कट असलेली ती अवस्था आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा हा चंचल असलेला चंद्र हा ऐकत नसत. पुन्हाही याचं वागणं तसंच. आणि मग शेवटी एक दिवस पुन्हा एकदा दक्ष प्रजापती हे स्वतः जेव्हा चंद्राच्या घरी आले बघायला की आता तरी जावयाच्या वागण्यात थोडा फरक पडला की नाही ते आपण बघू. आणि याकरता जेव्हा दक्ष प्रजापती हे स्वतः आले आणि तेव्हा त्या 26 मुलींनी पुन्हा एकदा वडिलांकडे जावयाची रीतसर कंप्लेंट केली की बाबा अजूनही यांच्यामध्ये फरक पडला नाही. तेव्हा दक्ष प्रजापती चिडले. चंद्राला नको नको ते खडे बोल त्यांनी ऐकवले की अरे म्हणे तू इतका उद्धट आहेस म्हणे. शेवटी वडला शेवटी काय सासरा काय न वडील नातं जरी असलं तरी शेवटी या अर्थानं ते सोबतचे असतात. आणि म्हणून ते चिडले. त्यांनी चंद्राला खडे बोल ऐकवले की अरे म्हणे तू इतका उद्धट आहेस म्हणे की गुरुपत्नी तारा हिच्याशी सुद्धा तू दुष्टपणानं वागलास. अगदी लांछन लावलं म्हणे, तिलाही लावलं आणि स्वतःलाही लावलं म्हणे. तदनंतर देवांचं आणि असुरांचं तू युद्ध घडून आणलेलं आहेस म्हणे. आणि आता माझ्या 26 मुलींचं तो आयुष्य अशा पद्धतीने जर तू कधी खराब करत असेल तर मी तुला आता शाप देतो म्हणे, तुझा क्षय होईल. दक्षानं शाप देऊन टाकला की तुझा क्षय होईल. आणि जसं दक्षानं शाप दिला चंद्र घाबरला. आणि चंद्र जेव्हा घाबरला तेव्हा मग
इतर देवता सुद्धा तिथं अवतीर्ण झाल्या. कारण आपल्याला माहिती की या ज्या काही वनस्पती पृथ्वीवरती आहेत, या बऱ्याचशा वनस्पती आणि त्यातल्या त्यात औषधी वनस्पती ज्या अशा असतात की ज्या फक्त चंद्राच्या प्रकाशामध्येच त्या वाढतात. आणि म्हणून आपल्याला माहिती की जेव्हा हनुमंतराय हे जेव्हा संजीवनी बूटी आणण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना सुषेण वैद्यानं एक मुख्य अशी गुण त्याचा सांगितलेला होता की ती जी वनस्पती आहे ती चंद्राच्या प्रकाशात ती चमचम करते म्हणून. मारुतीस तो कळाला नाही, पर्वतच उचलून आणला. आणि जसं इतर देवांना कळालं की आता चंद्राचा क्षय होणार, म्हणून सर्व देव हे ब्रह्मदेवाकडे गेले आणि सर्व देवांनी ब्रह्मदेवांच्या कानावरती हकीकत घातली. ब्रह्मदेवांना थोडंसं आश्चर्य वाटलं आणि ते म्हणे, हो म्हणे, हा चंद्र म्हणे पहिल्यापासूनच जरा व्रात्य आहे म्हणे, उन्हाळे म्हणे. बरं म्हणे, त्याला शिक्षा मिळाली म्हणे. पण मग असं जर कधी राहिलं तर पृथ्वीवरचं काय म्हणे, पृथ्वीवरच्या ज्या वनस्पती जर नष्ट झाल्या तर पृथ्वीचं पुढे चालायचं कसं म्हणून, ब्रह्मांड चालायचं कसं म्हणून. आणि म्हणून हे सर्व देवता मिळून या सर्व नंतर चंद्राकडे गेल्या. त्यावेळेस चंद्राचं तोंड पडलेलं होतं, चांगलंच ते काळवणलेलं होतं. मग आता पुढं काय करायचं हा विचारात चंद्र बसलेला होता. आणि ब्रह्मदेवांना बघून थोडस चंद्राला हायसं वाटायला लागलं. ते आता हे काहीतरी मार्ग काढतील. पण झालं वेगळंच. मग जे शब्द सासऱ्यांनी वापरलेले होते ते पुन्हा ब्रह्मदेवाने पुन्हा एकदा त्याची सुरुवात सुरू केली. म्हणे, हे असं वागणं चांगलं नाही रे म्हणे, तू प्रत्येक वेळेस काहीतरी चुका करतोस म्हणे आणि आम्हाला तुझ्या चुका पोटात घालावं लागतात म्हणे, किती दिवस चालणार आहे म्हणे असं म्हणे, असं करू नकोस म्हणे. आणि मग शेवटी तोही माफी मागायला लागला. म्हणे मग आता नेमकी याच्यावरती उपाय काय. आणि मग देवगुरु बृहस्पती यांना पाचारण करावं लागलं. आणि मग देवगुरु बृहस्पती हे तिथं आले आणि त्यांनी असं सांगितलं की तू आता महामृत्युंजयाचा दशलक्ष तू जप कर. झालं, दिलं याला कामाला लावून. आणि जेवढ्यातल्या जेवढ्या लवकर होईल तेवढ्यातल्या तेवढ्या लवकर तू तुझा जप हा जो आहे तो पूर्ण कर. आणि तसं तरच तुझं जे आहे हा क्षयरोग तिथे नष्ट होईल. झालं. आणि मग आता एके दिवशी हे गेले तपाचरणासाठी. तिथे गेल्यानंतर सुरुवात केली. प्रभास क्षेत्री तो विचार करायला लागला नेमकी हे कुठं करावं असा तो विचार करत असताना पुन्हा एक सुंदर असा नाद मधुर ध्वनी त्यांच्या कानावरती आला, नारायण नारायण. नारद मुनी अवतीर्ण झाले आणि चंद्राला सांगितलं तू प्रभास क्षेत्री जा आणि प्रभास क्षेत्री जाऊन तू या मंत्राचा दशलक्ष तू जप कर. आणि मग झालं की 6 महिन्यांपर्यंत यानं सतत एकनिष्ठेनं यानं त्या जपाला सुरुवात केली. सुरुवात झाली याच्या जपाची. आपल्याला माहिती महामृत्युंजय मंत्र. आणि आता क्षयरोग कसा असतो की हळूहळू हळूहळू त्या माणसाचं त्या व्यक्तीचं जे आहे ते शरीर जे आहे ते क्षय होत चालतं, कमी कमी होत चालतं. आणि यानं जसं जसं ते जपसंख्या ते तप जसं वाढायला लागलं. कारण नारदानं त्याला एकांतात घेऊन अगोदरच सांगितलं होतं की तू जेवढ्या लवकर करशील तेवढ्या लवकर ही संख्या तू पूर्ण कर असं नारदाने त्याला सांगितलं होतं. आणि कुठे करायचं प्रभाक्षेत्री हे सुद्धा नारदांनीच त्याला सांगितलं होतं. आणि त्यानुसार आता लागले चंद्रदेव जपाला सुरुवात झाली यांची. 6 महिने झाले आणि 6 महिन्यानंतर साक्षात उमारमण तिथे प्रकट झाले. उमारमण प्रकट झाल्यानंतर मग उमारमणांनी त्यांना असं सांगितलं, हे बघ म्हणे, दक्षाने तुला जो आशीर्वाद तुला जो शाप दिलेला आहे म्हणे तो शाप जो आहे तो तसाच राहील म्हणे. पण
तो वेगळ्या अर्थानं राहील. कृष्ण पक्षामध्ये प्रत्येक तिथीला कमी कमी होत जाईल आणि शुक्ल पक्षात त्याच्यामध्ये भर पडेल, त्या कलेमध्ये भर पडत जाईल. आणि अशा प्रकारचा त्याला वर देऊन त्यानंतर भगवान शिव यांनी जे स्थापन केलेलं आहे, म्हणजे शुक्ल पक्ष नित्यदिनी कला होईल वर्धमान आणि पौर्णिमेला तो पूर्ण बिंब होईल. आणि असं म्हणून भगवान शिव त्यानंतर त्या लिंगामध्ये यांनी जे लिंग स्थापन केलेलं होतं त्या लिंगामध्ये भगवान शिव तिथे पुन्हा गुप्त झाले. आणि अशा प्रकारचं हे सोमनाथ जे शिवलिंग आहे हे अत्यंत प्रभाक्षेत्री आणि विशेष करून ग्रहण पर्वणी जेव्हा असते त्या ग्रहण पर्वणीच्या वेळेस बरेच जण त्यावेळेस तिथे या प्रभाक्षेत्री दर्शनाला जातात. आणि आपल्याला माहिती आहे की जे आपण 12 महिमा जो गातो शिवाचा त्यामध्ये सुद्धा सोमनाथाचं वर्णन आहेच. अत्यंत पुण्य पावन अशा प्रकारची ही कथा आहे. आणि यानंतरची उद्याची जी कथा आहे ती थोडीशी विस्तृत असल्या कारणाने मल्लिकार्जुन चित्राची ही आपण उद्याच्या सत्रात घेऊ. सद्गुरु कृपेने जेवढं समजलं तेवढं मांडण्याचा मी प्रयत्न केला. हरे राम राम राम